नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत शेवग्याची रस्सा भाजी बघणार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये, अगदी अशी करायला सोपी, एकदम रेसिपी अशी सुटसुटीत सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येतील। आणि रेसिपी तर आवडेलच, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त असं शेअर करा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथे आज मस्त अशी शेवग्याची रस्सा भाजी बघणार आहे, काळ्या मसाल्यातली। तर शेवगा घेतलाय पाव किलोला, थोडासा जास्त आहे। मुठभर अशी कोथिंबीर, पुढची साईड जी ती आपल्याला वरतून टाकायला घ्यायची आणि याचे जे काळे देठ आहे ते वाटणामध्ये घ्यायचे आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या, खोबरं घेतलंय 3 ते 4 चमचे, अर्धा इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या। हे सगळं वाटण्याचं साहित्य आहे। यामध्ये तुम्ही किती लोक आहेत तुमच्या घरामध्ये त्यानुसार इथं कमी अधिक करू शकता। फोडणीसाठी जिरं, धना पावडर, हळद पावडर, हा आमचा घरगुती नाशिक स्पेशल काळा मसाला आहे। आणि या सोबतच नाशिक स्पेशल लाल मसाला, हळद पावडर, धना पावडर, चहा मसाला, असे भरपूर विविध प्रकारचे आपल्याकडे मसाले मिळतात। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता। नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीमध्ये आपले मसाले तयार होतात। एकदम असे डंक्यावरून छान कुटून आणले जातात आणि त्याचा जो सुगंध आहे या मसाल्यांचा कुठल्याही, तर तो तसाच आहे तसा टिकून राहतो। 2 ते 3 वर्ष टिकतात हे मसाले। सर्वात आधी तर आपण शेवगा उकळून घेणार आहे। त्यासाठी आपण पाणी टाकलंय कढईमध्ये, 1 ग्लास भरून टाकलंय आणि आणखीन अर्धा ग्लास टाकूया, म्हणजे शेवगा आपला छान असा बुडेल त्याच्यामध्ये। यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून शेवगा उकडल्याच्या नंतर आळणी लागणार नाही। आणि पाव चमचाला थोडीशी कमी हळद टाकूया। पाण्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला इथं। आणि शेवगा कसा कट केलाय तर 2 इंच असा मी ठेवलाय, शेवगा कट केलाय। आणि त्याचे जे साल असतात ते जास्त असे काढायचे नाही, थोडे थोडे ठेवायचे, म्हणजे खाता येते छान अशी। तर शेवग्याची शेंग अशी पूर्ण सोलायची नाही, थोडीशी साल ठेवायची त्याला। तर पाण्याला छान उकळी आली आहे। आता उकळीमध्ये आपल्याला हे शेवगा सोडून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही थोडंसं तेल टाकून तो परतून पण घेऊ शकता आणि मग पाणी टाकलं तरी चालेल गरम। तर आपल्याला आता इथं शेवगा 75% शिजून घ्यायचा आहे, पूर्ण असा शिजवायचा नाहीये। आता शेवगा आपण दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करूया, शेगडीवरती, आणि इथं वाटणाची तयारी करून घेऊया। तर हे बघा, दुसऱ्या शेगडीवर इथं आपण शिफ्ट केलंय। स्टार्टिंगला थोडा उकळी फुटेपर्यंत फुल ठेवायचा गॅस आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला शिजून घ्यायची आहे शेवगा। आता इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं। तेल गरम झालं की खोबरं टाकून घेऊया। आधी खोबरं तळून घ्यायचं आहे आपल्याला। तर खोबरं छान असं लाल रंगावरती आलंय, काढून घेऊया। आपल्याला आता इथं कांदा टाकून घ्यायचा आहे। वाटण छान असं खमंग परतायचं आहे, म्हणजे भाजी पण छान होईल। आता कांदा छान असा चांगला ब्राऊन रंगावरती येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही गॅसवर पण भाजून घेऊ शकता कांदा, पण मला असं सोपं वाटतं। गॅसवर भाजल्यावर खूप पसारा होतो, कांद्याचे काजळी वगैरे ओढते, त्यापेक्षा हे सोपं वाटतं मला। आणि चुलीमधले कांदे भाजल्यावर तर आणखीन अप्रतिम होते ही भाजी। आता आपण कांदा छान असा लाल रंगावरती भाजून घेऊया। तर हे बघा, कांदा आपला छान असा लाल तांबूस रंगावरती झालाय। आता अजून थोडंसं परतून घ्यायचं आहे, त्यामुळे तोपर्यंत आपण हे बाकीचं जे साहित्य आहे ते ऍड करूया। हिरवी मिरची, लसूण आणि आलं आणि कोथिंबीरची देठ। हिरव्या मिरचीचे तुकडे करून टाका, नाही तर अंगावर उडू शकतात। आता हे साहित्य यासोबत आपण परतून घेऊया, म्हणजे नंतर आपण जेव्हा वाटण परतू ना
तेव्हा खूप जास्त वेळ लागत नाही वाटण परतायला. त्यासाठी तुम्हाला आणखीन दाटसरपणा हवा असेल तर यामध्ये अजून थोडीशी हरभऱ्याची डाळ टाका किंवा फुटाणे टाकले नुसते तरी चालेल, किंवा तुम्ही इथं तीळ पण वापरू शकता. आपण थोडीशी तीळ घेऊया. अजून थोडीशी थंडी आहे तर आपण इथं तीळ वापरू शकतो या भाजीला. तीळमुळे पण खूप छान अशी चव येते. आता या वाटणासोबतच आपण थोडेसे तीळ भाजून घेऊ. ऑप्शनल आहे तीळ, म्हणून साहित्यामध्ये दाखवले नाही टाकले तरी काही हरकत नाही. एवढ्या वाटणाच्या साहित्यामध्ये 2 ते 3 लोकांना आरामात पुरते ही भाजी, त्यामुळं नाही तीळ घेतले तरी काही हरकत नाहीये. पण तुम्ही घेऊन बघा. असं थंडीमध्ये असे पण आपण तीळ खात नाही, वाटणामध्ये वगैरे टाकून आपण तीळ आपल्या शरीरामध्ये जाणं चांगलं असतं, तर थंडीमध्ये तुम्ही खाऊ शकता. आता आपलं वाटण छान असं परतून झालंय खमंग. आता काढून घेऊया. आता खोबरं काढलंय ह्याच ताटामध्ये काढते एक साईडला, आणि पूर्ण थंड करून घ्यायचंय आपल्याला हे. आणि याचं बारीक वाटण तयार करायचं आहे, एकदम असं फाईन पेस्ट तयार करायची आहे. तर आपण इथे एकदम असं बारीक वाटण वाटून घेतलंय. आता शेवग्याची शेंग पण आपली शिजली आहे का बघूया. तर शेंग पण आपली 75% अशी शिजली आहे, कारण आपण रश्श्यात पण अजून शिजून घेणार आहे, त्यामुळे पूर्ण शिजवायची नाहीये. आणि याचं जे पाणी आहे ते टाकून नाही द्यायचंय, आपल्याला रश्श्यासाठी वापरायचं आहे ते. त्यामुळं कढई गरम करायला ठेवली. आता तेल टाकून घेऊया. आणि ज्या कढईमध्ये वाटण भाजलंय तीच कढई घेतली पुन्हा. तरी तर मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेते, तुम्ही कमी अधिक करू शकता. आता तेल छान गरम झालंय. पाव चमचा जिरं टाकूया. 2 चमचे हा घरगुती काळा मसाला, साठवणीतला तुम्ही तुमच्या घरातला कुठलाही घेऊ शकता, तर मी माझ्याकडचा घेते 2 चमचे. पाव चमचा धना पावडर. पाव चमचा लई कमी हळद घ्यायची आहे, कारण आपण शेवगा शिजताना पण हळद टाकली आणि मसाल्यात पण हळद असते. आता 10 सेकंदासाठी हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची, जेणेकरून मसाले करपणार नाही. आणि यामध्ये आपल्याला लगेच हे वाटण टाकून घ्यायचं आहे. आता वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यातलं सगळं वाटण आपल्याला इथं टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया. पूर्ण असं मिक्स करायचं आहे हे वाटण आणि मसाले. आता वाटण छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर हे बघा, असं वाटणाला छान कडेने तेल सुटलंय इथं. आता आपल्याला यामध्ये शेवगा टाकून घ्यायचा आहे उकडलेला. आणि रश्श्याला आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. तर आता ह्याच कढईमध्ये मी पाणी पण गरम करायला ठेवते शेवग्याच्या. किंवा तुम्हाला असं नुसता शेवगा मसाला म्हणून ठेवायचा असेल तर असा पण तुम्ही ठेवू शकता, दाटसर असा. पण मी भाकरी करणार आहे, आणि भाकरी सोबत कुस करून खायला शेवग्याची शेंगाची रस्साची भाजी छान लागते. त्यामुळं अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. आधी आपण मिक्सरच्या भांड्यात धुवून जे वाटण उरलेलं असतं ते टाकून घेऊया. आता अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी, अर्धा ग्लास. तर पाणी गरम करून घेतलंय. गरम पाणी वापरायचं म्हणजे तर्री पण छान येते आणि भाजीची चव आहे तशी टिकून राहते. यासाठी आता मिक्स करूया. आणि अजून 10 मिनिट आपण शेवग्याची शेंग छान शिजून घेणार आहे या रश्श्यामध्ये. रश्श्याचा जो अर्क आहे तो पूर्ण असा शेंगामध्ये उतरेल आणि शेवग्याची शेंग खाताना छान अशी चविष्ट लागेल त्यासाठी. तर हे बघा, अशी दाटसर ठेवलं एवढं, आणि अजून शिजून छान अशी दाटसर होईल. आता उकळी येईपर्यंत आपण गॅस फुल ठेवूया. आणि उकळी आली की गॅस कमी करायचा आहे पूर्ण. तर हे बघा, छान अशी उकळी आली रश्श्याला. आता इथं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणखीन मिक्स करूया. आणि एकदम पूर्ण कमी गॅस करायचा. आणि त्याच्यावरतीच आपल्याला आता 10 मिनिटासाठी शिजून घ्यायची भाजी. एकच मसाला वापरला आहे तरी रंग बघू शकता किती छान आलाय. आणि पूर्ण शिजल्याच्या नंतर तर अजून छान रंग येतो. तर तुम्ही नंतर दाखवतेच मी तुम्हाला लास्टला. तर हे बघू शकता तुम्ही 10 मिनिटांनी अशी छान आपली शेंग आणि तर्री बघू शकता किती छान आली आहे. खूप जास्त असं तेलाचा वापर नाही का, खूप जास्त मसाल्यांचा वापर नाही. एका मसाल्यामध्ये छान अशी तर्री पण येते आणि चव पण छान लागते. आता शेंग शिजली आहे का बघूया आपण. तर हे बघा, शेंग छान अशी शिजली पूर्ण. हे बघा, सर्व करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणखीन.
आणि सर्व करून घेऊया। तर मस्त अशी आपली रस्सा भाजी, शेवग्याची रस्सा भाजी तर तयार झालेली आहे खाण्यासाठी। शेवगा भरपूर असा पौष्टिक असतो खाण्यासाठी। तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा। मस्त भाताबरोबर, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते ही भाजी। बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते। नुसता शेवगा मसाला बनवायचा असेल तर थोडंसं पाणी कमी टाकायचं फक्त, बाकी आहे तशीच ठेवायची रेसिपी। तर मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी आपली शेवगा रस्सा भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पण करा अशी छान छान रेसिपी आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमची भाजी पण अशीच झाली आहे का ते। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितली आहे, त्यामुळे नक्की करून बघा। तर एकच मसाला वापरून आपण ही भाजी तयार केली आहे, बघितली ना तुम्ही। तर अगदीशी छान रंग पण छान येतो आणि तरी पण छान येते। खूप जास्त काही मसाले नाही किंवा खूप जास्त तेल वापरून आपण ही भाजी तयार केलेली नाहीये। आणि शेवग्याची भाजी खूप अशी पौष्टिक असते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।